करकंब जिल्हा परिषदमध्ये होणार राजकीय मोठा भूकंप। आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिले की करकंब हे गाव पंढरपूर तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखली जाते। या करकंब आणि लगत असणाऱ्या 42 गावांवरती पंढरपूर तालुक्याचे व माढा तालुक्याचे राजकीय भवितव्य ठरवले जाते। झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक परिचारक विरुद्ध आघाडी अशी झाली आणि परिचारकच्या विरोधात जी आघाडी तयार झाली त्या आघाडीचा उगम करकंब येथील ग्रँड हॉटेल येथून झाला। याच करकंब येथील ग्रँड हॉटेलमध्ये पंढरपूर नगरपालिकेची भालके गटाची रणनीती व विठ्ठल परिवार एकसंघ करण्यात करकंब येथील ग्रँड हॉटेल अतिशय महत्त्वाचे ठरलं आहे। आता जिल्हा परिषदेचं बिगुल वाजले असून काही दिवसांवरच येऊन बसलेला जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्याला सुरू झाली आहे। माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितदादा शिंदे यांनी 42 गावांमध्ये जाऊन गाव भेट दौरे घेतले, तर दुसरीकडे माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे देखील करकंब गटातील व 42 गावातील गावांमध्ये गाव भेट दौरे सुरू आहेत। या गटावरती आतापर्यंत पांडुरंग परिवाराचंच वर्चस्व राहिले आणि या गटातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, महिला बालकल्याण सभापती तर पंचायत समिती सभापतीपर्यंत मजल मारली आहे। परंतु ही निवडणूक काही दिवसांवर येऊन राहिली असली तरी या गटामध्ये शांतता पसरली आहे। वरिष्ठ नेत्यांच्या मनात काय चाललंय ते अद्याप कोणालाच कळायला तयार नाही असं बोललं जात आहे। या गटामध्ये प्रामुख्याने इच्छुक उमेदवार म्हणून प्रणव परिचारक, राहुल पूर्वत, आदिनाथ देशमुख, प्रदीप पाटील, माणिकअप्पा माने, बाळासाहेब देशमुख हे इच्छुक आहेत। परंतु हा गट आतापर्यंत परिचारक गटांचा बालेकिल्ला राहिला असून या गटामध्ये परिचारक कोणती खेळी खेळणार आणि परिचारक गट हा कोणत्या गटासोबत युती करणार हे पण पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की या गटामध्ये परिचारक आणि अभिजित पाटील गट या दोन्ही गटाची युती होणार असल्याची दबक्या आवाजात जनतेतून बोललं जाते। या 42 गावात व करकंब जिल्हा परिषद गटामध्ये सोलापूर दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे कोणती भूमिका घेणार हे पण पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।